रंजिता धरमचंद लोढा, मी जालना इथून आलेले आहे आणि केतन सरांनी माझी गुडघ्याचे ऑपरेशन केलेले आहे. ओके, तर सर्वप्रथम मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्हाला त्रास काय होता आणि तुम्हाला ही इंजुरी कशी झाली? मी जिना उतरत होते त्यावेळेस माझा पाय ट्विस्ट झाला आणि त्याच्यामध्ये मला इंजुरी झाली होती. त्यानंतर गुडघा खूप स्वेलिंग झालेला होता आणि खूप त्रास होत होता. 1-2 महिन्यापर्यंत पेन होता मला. तर नेमका तुम्हाला त्रास काय होता, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असायचे त्यामुळे? मला जिना चढ उतरायला त्रास होत होता, खाली बसण्यासाठी त्रास येत होता, पाय चालताना लपकायचा, ओके, अडकून पडल्यासारखं पण व्हायचं बऱ्याच वेळेस. मग तुम्ही मला भेटायच्या आधी काय ट्रीटमेंट घेतलेली? आधी प्लॅस्टर केलं होतं 21 दिवसाचं, पण त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही. नंतर मग MRI केल्याच्या नंतर कळालं की ऑपरेशनच करावं लागेल. पण बऱ्याच लोकांनी मला असा सल्ला दिला होता की ऑपरेशन करू नका तुम्ही, ते केल्याच्या नंतर तुम्हाला खाली बसता येणार नाही, इंडियन टॉयलेट वापरता येणार नाही, परत जिना चढ उतर करता येणार नाही. पण मग नंतर मी केतन सरांना भेटले आणि त्यांनी मला माझ्या ज्या शंका होत्या त्या त्यांनी सगळ्या सॉल्व्ह केल्या आणि त्याच्यानंतर मग मी तयार झाले ऑपरेशन करण्यासाठी. तर सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे या इंजुरी ज्यांना स्पोर्ट्स इंजुरीज म्हणतात, म्हणजे की क्रीडामध्ये होणाऱ्या इंजुरीज, पण आपल्या भारत देशात हे युजली रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये पण खूप कॉमन आहेत. तर सगळ्यांना समजायचं म्हणजे तर लिगामेंट इंजुरीज म्हणजे काय? लिगामेंट यांना आपण अस्थिबंध असं म्हणतो, म्हणजे जे 2 हाडांना जोडून ठेवणाऱ्या दोऱ्या. तर गुडघ्यांमध्ये अशा 4 दोऱ्या असतात, 2 साईडला असतात आणि 2 गुडघ्यांच्या आतमध्ये असतात, म्हणजे एक समोरून मागे जाते आणि एक मागनं पुढे येते. तर ह्या जेव्हा 4ही दोऱ्या चांगल्या असतात तेव्हा आपला गुडघा व्यवस्थित काम करतो आणि आपल्याला गुडघा लपकेल किंवा गुडघा दुखेल अशी फिलिंग येत नाही. तर आपल्या पेशंटचे हे जे इंजुरी झाली होती ते जिना उतरताना गुडघा ट्विस्ट झाल्यामुळे झालेलं आणि त्यानंतर त्यांना पहिले ट्रीटमेंट म्हणजे प्लास्टर दिलं गेलं होतं, जी ह्याची ट्रीटमेंट नाही आहे. या इंजुरीला प्लास्टर ही ट्रीटमेंट नाहीच आहे, कारण की ही लिगामेंट आपोआप जोडणार नाही आहे, कारण की त्याला रक्तपुरवठा नसतो आणि ज्या गोष्टीला रक्तपुरवठा नसतो ते कधीच भरून येणार नाही आहे. तर आपण मॅडमचा MRI बघितला, त्यांना दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया लागेल असं सजेशन दिले, ज्यांनी की ते एक्सेप्ट केली आणि आपण त्यांची सर्जरी पार पाडली. आणि सर्जरीनंतरचा तुमचा एक्सपिरियन्स काय होता? सर्जरीनंतर या सर्जरीमध्ये नेमकं आपण काय केलं? या सर्जरीमध्ये आपण दुर्बिणीद्वारे जी ACL लिगामेंट तुटलेली होती ती आपण आपल्याच शरीरातली दुसरी लिगामेंट काढून त्याला लिगामेंटचा आकार देऊन ती आपण परत नवीन लिगामेंट बसवलेली आहे, ज्याच्यामुळे आपला गुडघा परत स्टेबल होतो. आपल्याला आपण चालताना पडू अशी पण फिलिंग येत नाही आणि आपण नॉर्मल आपले जीवन व्यतीत करू शकतो. ठीक आहे, तुमचा एक्सपिरियन्स काय होता? ऑपरेशनच्या वेळेस पण मला असा हॉस्पिटलमध्ये पण काही त्रास झाला नाही, एकदम छान व्यवस्थित घरच्यासारखं, म्हणजे असं त्यांनी सगळ्यांनी लक्ष देऊन ऑपरेशन झालं माझं. त्याच्यानंतरची पण केअर हॉस्पिटलमध्ये खूप छान झाली आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी मी चालायला लागले. आधी 2-3 दिवसच फक्त वॉकरचा मला सहारा घ्यावा लागला, त्याच्यानंतर काहीच गरज नाही पडली, मी माझी मोकळी चालू लागले. एक 15-20 दिवसानंतर मी जिना पण चढायला लागले आणि एक 4 महिन्यानंतर मी 15,000 स्टेप चढून गिरनार पर्वत चढले. बघू शकता की अगदी सामान्य ऍक्टिव्हिटी आहे पायऱ्या चढणं उतरणं. बरेचदा आपण काहीतरी घाईत असतो, पायरीवर काहीतरी सांडलेलं असतं, पाणी किंवा इतर काही, पाय घसरतो, ट्विस्ट होतो आणि 2 हाडं आहेत गुडघ्याच्या सांध्याचे, त्याच्यामधली गादी जी असते ती किंवा लिगामेंट जे असतं ते फाटलेलं आहे. याचं अचूक निदान होणं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आवश्यक आहे, कारण याला 6 महिने जरी तुम्ही प्लास्टर लावून बसला असतात तर प्रॉब्लेमच जास्त झाले असते, बरंच झालं असतं. तर याचं योग्य निदान होणं की हे काही फ्रॅक्चर नाही आहे, हे लिगामेंट इंजुरी आहे आणि त्याला ट्रीट करण्यासाठी दुर्बिणीद्वारे करणं हे त्याचा नंबर 1 पर्याय आहे. तर हे वेळेवर करण्यात आलं आणि त्याच्यामुळे त्या गिरनार पर्वत सुद्धा चढून जाऊ शकले. म्हणजे जे आपण म्हणतो की पंगुम लंघयते गिरिम, एक श्लोक आहे, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम, त्याच्यात एक वाक्य आहे की जर परमेश्वराची कृपा असेल तर पंगुम लंघयते गिरिम. तर डॉक्टरांच्या कृपेने मला वाटतं तुम्ही गिरनार पर्वत चढून गेला.